नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती एनटी कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल वरती. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की मागच्या काही महिन्यामध्ये अप्रेंटिसशिपची भरती निघाली होती महापारेषणमध्ये बल्लारशा या विभागामध्ये. तर मॅक्झिमम मुलांचे मला व्हॉट्सअपवरती आणि टेलिग्राममध्ये कॉमन असा मेसेज होता की दादा, जे काही तू अप्रेंटिसशिपची भरती आम्हाला सांगत असतो महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये, महानिर्मितीमध्ये, इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण त्या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कसं असतं अप्रेंटिसशिपचा आणि त्याचा कट ऑफ कसा जातो आणि कट ऑफ कोणत्या आधारावर तो कट ऑफ काढला जात असतो. म्हणजे मित्रांनो, अशी नंबर ऑफ क्वेश्चन होते अपेंडिक्सच्या रिझल्ट बद्दल. तर मग मी विचार केला की बाबा, जे काही तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन असतील, डाऊट असतील, तर ते आपण युट्यूबच्या माध्यमातून क्लिअर करून घ्यावे. तर बघा मित्रांनो, मागच्या काही महिन्यामध्ये अपेंडिक्सची भरती निघाली होती महापारेषणमध्ये. 14 विभाग बल्लारशा हा एक विभाग होता आणि त्या विभागामध्ये टोटल 43 पद होते वीजतंत्री या ट्रेडसाठी. म्हणजे मित्रांनो, इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी महापारेषणमध्ये वायरमन, कोपा हे ट्रेड चालत नसतात, हे तुम्हाला माहिती असेल. फक्त आणि फक्त वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन हा ट्रेड तिथं अलाव असतो, इव्हन अप्रेंटिसशिप मध्ये सुद्धा आणि आपलं महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी सुद्धा. बघा मित्रांनो, जर का तुम्ही त्या विभागाचा विचार केला तर टोटल होते 43 पद. आणि बघा, जर का तुम्ही कट ऑफचा विचार केला, याचा जो काही रिझल्ट होता, तर तो आय थिंक माझ्या मते 7 ऑगस्टला लागला होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट आय थिंक 17 ऑगस्टच्या आसपास होती. तर ते तुम्ही व्यवस्थित एकदा बघून घ्या. आपल्या टेलिग्राम ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला हा रिझल्ट अपलोड केलेला आहे. तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये कट ऑफ आपण जर का विचार केला तर ओपनचा कट ऑफ तिथे गेला होता 88.61. मित्रांनो, सर्वात आधी लक्षात असू द्या की कट ऑफ म्हणजे काय असतं. बघा, जे काही तुमची सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट असते, तर त्या लिस्ट मध्ये लास्टला जे नाव असतं, लास्टला जे मार्क्स असतात, तर ते असतात आपले कट ऑफ मार्क्स. म्हणजे मित्रांनो, जे काही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता, म्हणजे 88.61 हा लास्ट कॅन्डिडेटचे मार्क्स होते. मित्रांनो, लक्षात असू द्या, फक्त हा अपेंडिक्सचा कट ऑफ 88.61 ज्यात आहे ओपनचा. मित्रांनो, कमी गोष्ट नाही ही गोष्ट. बघा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ होता 80.50. ओबीसी कॅस्टचा कट ऑफ होता 88.54. एससी कॅस्टचा कट ऑफ होता 88.02. मित्रांनो, जे मुलं सांगतात ना की एससी एसटीचा कट ऑफ हा कमी येत असतो, तर त्यांनी एक वेळ डोळे घालून बघून घ्या किती कट ऑफ गेलाय. ओपनचा कट ऑफ आहे 88.61 आणि तर एससी कास्टचा कट ऑफ आहे 88.02. म्हणजे मित्रांनो, फक्त पॉईंटनी कमी कट ऑफ, हा पॉईंट व्यवस्थित लक्षात असू द्या. बघा मित्रांनो, एसटी कास्टचा सुद्धा कट ऑफ इथे गेलेला आहे 84.89. म्हणजे ईडब्ल्यूएस पेक्षा एसटी कास्टचा कट ऑफ इथं हाय गेलेला आहे. अपेंडिक्स मध्ये भल्लारशा या विभागामध्ये फक्त 43 पद होते. बघा मित्रांनो, त्याचबरोबर एनटीबीचा कट ऑफ होता 89.02. आता मित्रांनो, तुम्ही सांगा, अपेंडिक्सचा कट ऑफ 89.02 जातोय, ही गोष्ट किती मोठी आहे. बघा, एनटीडीचा कट ऑफ होता 86.02 आणि व्हीजीएचा कट ऑफ होता 88.61. मित्रांनो, जर का तुम्ही हा जवळपास कट ऑफ बघितला, तर 80च्या खाली कोणताच कट ऑफ गेलेला नाही. म्हणजे जे मुलं सांगतात की आता नंबर लागत नाही, काय करू, नंबर लागत नाही, काय करू, त्याच्या मागचं कारण काय असतं, तर हे असतं मित्रांनो, त्याला एवढे मार्क्स असतात 10वीचे पण आणि आयटीआयचे मार्क्स सुद्धा मिळून सारा कट ऑफ तयार केला जात असतो. तर इतक्या मॅक्झिमम प्रमाणे कट ऑफ फायदा लागत असतो. बघा, त्या लिस्टमध्ये काही काही 90 पेक्षा जास्त असणारे कॅन्डिडेट सुद्धा आहेत. मित्रांनो, ही गोष्ट खूप मोठी आहे. बघा, 90 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी म्हणजे आयटीआयला 50% आणि 10वीला 50% मार्क्स मिळून सण एक तो कट ऑफ डिझर्व केला जात असतो आणि तिथं 90 मार्क्स मिळत आहेत आणि महापरीक्षेमध्ये अपेंडिक्स करायला मुलं तयार आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की किती प्रकारे मुलं अलर्ट झालेले आहेत महापरीक्षेमध्ये अपेंडिक्स करण्यासाठी. मित्रांनो, हे जे कारण आहे फक्त आणि फक्त विद्युत सहाय्यकीची भरती निघाली होती 2023 मध्ये आणि जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट होते, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वर्दीचे फोटो वगैरे शेअर करून, पहिलं काही नव्हतं मित्रांनो, तुम्हाला माहिती पण नसेल, मला सुद्धा माहिती नव्हतं महापरीक्षण काय असतं, तिथं नोकरी कसं घेणं, आयटीच्या विद्यार्थ्यांची भरती निघते हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण जेव्हा 2023ला भरती आली, तेव्हा आम्ही लागलो वगैरे आणि काही मुलांनी सोशल मीडियावरती वर्दीचे फोटो वगैरे अपलोड केले. मग त्यांना वाटलं की काय आहे ऍक्च्युअल मध्ये, काय आहे बुवा हे महापरीक्षण. त्याच्यामुळे जे क्युरियोसिटी होती मुलांमध्ये ती आता मॅक्झिमम वाढून गेलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आता भरती संपलेली आणि मुलं स्टॉप झालेली. मित्रांनो, मुलं स्टॉप झालेले नाही. मुलं आजही अपडेट आहे, आजही अभ्यास करत आहे. लक्षात ठेवा, आता जे काही मी फोनवर बोलतो, मला फोनवर येतात की दादा, जी काही महापरीक्षांची भरती झाली, महाविद्यालयाची भरती, त्याच्या आम्ही पॉईंटने मार्क्सने सिलेक्शन राहिलं. पण आताही सुद्धा आम्ही अभ्यास करत आहोत. आता सुद्धा आम्ही ऑनलाईन बॅच घेतलेला आहे. आता सुद्धा आम्ही ऑफलाईन बॅच करत आहोत संभाजीनगरला. मित्रांनो, त्यांची भरती 2023ला होऊन गेली. रिझल्ट लागला, मुलाला जॉईनिंग भेटून गेली, पण त्याचे सिलेक्शन झालं फक्त काय पॉईंट मार्कासाठी, 1 मार्क आणि 2 मार्कासाठी त्याचं सिलेक्शन राहिलं. तरी सुद्धा जे मुलं रिस्टार्ट करत आहेत. म्हणजे मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. जे कोणी नवीन एस्पिरंट असतील, तर त्यांनी हा पॉईंट इकडून शिकायला मिळायला पाहिजे आपल्याला की मुलं आजही अपडेट आहेत, ज्यांनी हार मानलेली नाही. असं मित्रांनो, तो विषय वेगळा आहे. बघा बघा, जर का तुम्ही कट ऑफचा विचार केला तर इथं हायली लेवलला कट ऑफ जातच आहे मित्रांनो. हे फक्त महापरीक्षेसाठी नाही, जर का तुम्ही महावितरणचा सुद्धा विचार केला, तिथं सुद्धा कट ऑफ 80-90च्या आसपासच फिरत आहे. त्याच प्रकारे तुम्ही रेल्वेचा विचार केला, तिथं पण सुद्धा
80, 90 मित्रांनो तिथं 95 सुद्धा जातो. मुलांचे सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात. त्याच्यामध्ये 95, 96, 98 मार्क्सवाले विद्यार्थी सुद्धा तिथं अप्रेंटिसशिप करत आहे. कारण की काय तिथं 20% सीट हे रिझर्व्ह असतात रेल्वे ग्रुप डी एक्झाममध्ये. म्हणजे मित्रांनो ज्या डिपार्टमेंटमध्ये मॅक्सिमम बेनिफिट बघायला मिळत असतो अप्रेंटिसशिप करणाऱ्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी कट ऑफ हा हायली लेव्हलला जातच असतो. बघा महापरीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे अप्रेंटिसशिप करणार असाल तर तिथं 10% ॲडिशनल मार्क्स मिळत असतात विद्युत सहाय्यक पदाच्या, जे काही तुम्ही पेपर काढशाल त्याच्यावाला, तर त्याच्यामुळे तो कट ऑफ हायली जात असतो. बघा मित्रांनो, चौथा प्रश्न असा होता मित्रांनो, की मुलांच्या की जे काही अप्रेंटिसशिपचे फायनल कट ऑफ असतो, तर तो कसा डिझर्व्ह केला जात असतो. बघा त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पाठवलेलं आहे मी व्हॉट्सअपला आणि टेलिग्राम ग्रुपला. तर तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे, जे काही तुमचे 10वीचे मार्क असतात त्याचे 50% आणि ITIचे मार्क असतात त्याचे 50% तुमचे इन्क्लूड केले जात असतात. तर बघा मित्रांनो कसे इन्क्लूड केले जात असतात. सपोज तुम्हाला 10वीमध्ये 80% असतील, तर तुम्हाला 80चे 50% म्हणजे तुमचे होत असतात 40. ठीक आहे. जर का तुम्ही ITIला जर कधी 80 मार्क्स असतील, तर तुम्हाला 80चे 50% होतात तुमचे 40. तर 40 आणि 40 होतात तुमचे 80 मार्क, 80%. तर तुमचे 80% असतील, तर जर का तुमचा कट ऑफ 88 गेला असेल, तर तुम्ही सिलेक्ट असणार का? नाही. कारण की तुम्हाला होते फक्त आणि फक्त 80 मार्काने कट ऑफ होता 88 मार्काचा. तर मित्रांनो अशा आधारावर तुम्हाला तुमचा जो काही कट ऑफ असतो तर तो काढण्यात येत असतो. म्हणजे मित्रांनो ITIचे 50% आणि 10वीचे 50% मित्रांनो हा जो रूल असतो फक्त महापरीक्षांसाठी आहे का? नाही. तुम्ही भारताचे कोणते पण अप्रेंटिसशिप द्या, सेंट्रल गव्हर्नमेंटची अप्रेंटिसशिप द्या, रेल्वेची अप्रेंटिसशिप द्या, महापारेषण, महावितरण, महानिर्मिती कोणते पण अप्रेंटिसशिप द्या, त्यामध्ये तुम्हाला हा रूल फॉलो होत असतो. मित्रांनो फक्त मला माझ्या माहितीनुसार प्रायव्हेट सेक्टरला असं नसतं. फक्त गव्हर्नमेंट सेक्टरला असतं हा रूल 50% वाला. तर मित्रांनो हा पॉईंट व्यवस्थित लक्षात असू द्या. जे काही मुलांचे डाऊट होते की अप्रेंटिसशिपबद्दल कट ऑफ किती जातो आणि कोणत्या आधारावर तो कट ऑफ काढला जातो. सर्वात जास्त प्रश्न होता की दादा हा जो कट ऑफ असतो तर तो कोण काढतो, म्हणजे IBPS काढते का TCS काढते? मित्रांनो IBPS आणि TCS फक्त एक्झाम कंडक्ट करता, अप्रेंटिसशिपच्या याच्यामध्ये काहीच संबंध नसतो. हे प्रश्न तुम्ही मला विचारता एकदम बालिश बालिश प्रश्न की IBPS अप्रेंटिसशिप घेते का? मित्रांनो असे प्रश्न तुम्ही विचारत नका. जेव्हा मी असे जे मेसेज असतात तर ते मी सीन पण करत नाही. जे काही तुम्हाला रिक्वेस्ट पाठवता मला Instagramवरती, तर ते मी सीन करत नाही. ते त्याच्यामागचे कारण हे असे बालिश बालिश प्रश्न की अप्रेंटिसशिपचे काही कट ऑफ वगैरे असतो, तर तो IBPS घेते का? TCS मार्फत तो रिझल्ट अपलोड होतो का? तर मित्रांनो तसं काही नसतं. जे काही तुमचं असतं तर डिपार्टमेंटच करत असतं. 10वीचे मार्क आणि ITIचे मार्क मिळून तुमचा जो कट ऑफ हा इन्क्लूड केला जात असतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण एवढं बघितलं की जे काही आपल्या अप्रेंटिसशिपचे मार्क्स असतात, कट ऑफ असतात, तर ते आपण कशा आधारावर काढला जातात आणि कट ऑफ किती जात असतो. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओत आपण बघू की जे काही महावितरणमध्ये जे काही अप्रेंटिसशिप निघत असतात, तर त्याचा कट ऑफ किती जात असतो. तोपर्यंत आपल्या Instagramला फॉलो करून घ्या. टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊन जा. त्याचबरोबर आपला YouTube चॅनल म्हणजे NT कॉम्प्युटर इलेक्ट्रिकलला सबस्क्राईब करून घ्या. थँक यू.